हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होईल. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 21 नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होते आहे आणि त्या दिवशी गुरुवार आहे. बघा किती सुंदर योग जुळून आला आहे. म्हणजे मार्गशीर्ष महिन्याला गुरुवारपासूनच सुरुवात होते आहे. थोडंसं शेजारी घराचं काम सुरू आहे, त्यामुळे आवाज खराब येतो आहे. म्हणजे त्यांचा मशीनचा आवाज येतो आहे, तेवढं तुम्ही मला समजून घ्या. आवाज खराब येणार आहे. तर मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होते. आता मार्गशीर्ष महिना म्हटलं की प्रत्येक महिलांच्या मनात येतं की आता महालक्ष्मी आईची मी कशी सेवा करू, किती सेवा करू. बऱ्याच माझ्या मैत्रिणी अशा असतील की महालक्ष्मीचं व्रत करत असतील मार्गशीर्ष, आणि काही माझ्या अशा मैत्रिणी असतील की त्या व्रत करत नसतील. जरी तुम्ही व्रत करत असणार किंवा नसणार तरीसुद्धा या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. तुम्हाला तुमच्या घरात या मार्गशीर्ष महिन्यात म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात येण्याआधी म्हणजे गुरुवारच्या आधी किंवा गुरुवारी तुम्हाला एक वस्तू आणायची. ती माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. ती वस्तू तुम्हाला आणायची आहे आणि ती वस्तू आणल्यानंतर तुम्हाला त्यावर एक सेवा करायची आहे. आणि मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही व्रत करा किंवा नका करू तरीसुद्धा तुम्हाला काही नियम पाळायचे आहेत. जर त्या नियमांचं तुम्ही पालन नाही केलं तरीसुद्धा माता लक्ष्मी तुमच्या घरात निघून जाणार आहे, तुमच्या घरात दरिद्री येणार आहे. तर या गोष्टी आपल्याला पाळायच्या असतील तर त्या गोष्टी कोणत्या आहेत, कोणते नियम पाळायचे आहेत, कोणती वस्तू आहे ती आणायची आहे आपल्याला, आणि ती वस्तू आणल्यानंतर आपल्याला त्यावर कोणती सेवा करायची आहे. तर याबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. हा व्हिडिओ महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, म्हणून महिलांनी कुठेही व्हिडिओ स्किप करू नका. आता बघा, महालक्ष्मीचं जे व्रत आहे मार्गशीर्षचं, तर ते व्रत पुरुष करू शकतात, स्त्रियासुद्धा करू शकतात. मला अशी कमेंट आली होती की ताई मी विधवा आहे, मार्गशीर्षचे गुरुवार मी करू शकते का? म्हणजे ते काही करत नाही, परंतु त्यांना या वर्षापासून करायचं आहे. तर बघा, विधवा काय आणि सवाष्ण काय. जोपर्यंत बाई जिवंत असते, जोपर्यंत एक स्त्री जिवंत असते तोपर्यंत ती विधवा नसते, तर ती सवाष्णच असते. म्हणून असा विचार मनात आणायचा नाही. देवाची, देवी देवतांची, गुरुची सेवा करत असताना आपण कुलदेवीची सेवा करू, कुलदेवतांची सेवा करू, गुरुची सेवा करू, कोणत्याही देवाची तुम्ही सेवा करा. आपल्याला तो अधिकार देवाने दिला आहे. देवाने असं काहीच म्हटलं. आपले महाराज कधीच म्हणत नव्हते. बघा, आपले महाराज म्हणजे विधवा जरी असेल तरी सुद्धा विधवेला सुद्धा तेवढं महत्त्व महाराजांनी दिले की तू माझी सेवा करू शकते, कोणाची तुम्ही सेवा करू शकता. तर महाराजांनी जर भेदभाव केला नाही, आपण कोणावर भेदभाव करणार. तर माता लक्ष्मीची सेवा तुम्ही अगदी म्हणजे मनापासून करू शकता. भाव आपल्या मनात आहे ना, तर बस, दुसरं काहीच नाही. तर मनात विचार आणू नका की ताई मी विधवा आहे. नक्कीच तुम्ही महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत करू शकतात आणि तिची तुम्ही सेवा करू शकता. तर हे झालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर. तर आता महालक्ष्मीचे व्रत जे आहे तर ते कुमारिकासुद्धा करू शकतात, पुरुषसुद्धा करू शकतात आणि स्त्रियासुद्धा करू शकतात. तर हे व्रत जर तुम्ही कधी करत नसाल, मी तुम्हाला खरंच सांगते, जे कोणी करत नसेल तर या वर्षापासून तुम्ही नक्की सुरुवात करा. अगदी म्हणजे इतकं प्रभावशाली व्रत आहे हे, आणि या व्रताला काहीच लागत नाही. अगदी म्हणजे नियम अटी वगैरे काहीच एवढे याचे कठीण नाही आहे, आणि उपवाससुद्धा अगदी सोपा आहे, आणि सेवासुद्धा काहीच नाही आहे. परंतु जेव्हापासून तुम्ही जेव्हा हे व्रत सुरू करणार तर तेव्हा बघा तुम्ही म्हणजे तुमच्या आयुष्यात किती तुम्हाला फरक दिसणार आहे. खूप म्हणजे प्रभावशाली हे महालक्ष्मी मातेचं व्रत आहे. तर नक्कीच तुम्ही याची सुरुवात करा. मी तर म्हणजे जवळजवळ मी 8वीला होते तेव्हापासून हे व्रत करत आहे. आता मला बरीच वर्ष झाली व्रत करून. म्हणजे महालक्ष्मी मातेच्या कृपेने माझ्या घरात कशाचीच कमतरता नाही आहे मला. तर खरंच तुम्ही सुद्धा हे व्रत करा. तर तुम्हाला नसेल शक्य तर काही हरकत नाही, कारण उपवास प्रत्येकालाच म्हणजे प्रत्येकाने होतो असं नसतं, प्रत्येकाला उपवास केला जातो असं नाही होत. तर बऱ्याच जणांना उपवासाचा त्रास होतो, तर काही हरकत नाही. बघा, शेवटी भाव महत्त्वाचा आहे. तुम्ही सेवा तरी नक्की करा. मी तुम्हाला जे सांगते ना ती गोष्ट तुम्ही घरी आणा. तर कमीत कमी 5 गुरुवार येणार आहे मार्गशीर्षाचे. आता यावर्षी 5 गुरुवार येणार, तर आपल्याला 5 गुरुवार संधी मिळाली आहे महालक्ष्मी मातेची सेवा करायची. तर 5 गुरुवार तरी तुम्ही ही सेवा करा. तर तुम्हाला काय आणायचं आहे? श्रीयंत्र. बऱ्याच जणांकडे प्लास्टिकचं असतं बघा. बऱ्याच कमेंट्स होत्या, पण मी तुम्हाला सांगेल की म्हणजे ताई आमच्याकडे प्लास्टिकचं श्रीयंत्र आहे, आम्ही त्यावर कुंकुमार्चन करू का? तर मी तुम्हाला नक्कीच यावर्षी सांगेल की तुम्ही पंचधातूचं आणा, पितळी आणा, परंतु श्रीयंत्र आपल्या घरात असायलाच हवं. प्रत्येक महिलांच्या घरी श्रीयंत्र असायला हवं देवघरात आपल्या. तर तुम्ही नसेल आणलं तर तुम्ही नक्की आणा.
आणि जास्तीत जास्त प्रयत्न केंद्रातून आणायचा करा. बघा दुसरीकडे म्हणजे आता मला नाही माहिती, मी सांगू शकत नाही, मी असं म्हणजे तुम्हाला म्हणत नाही केंद्रातून जाणं, कारण माझं सुद्धा स्त्रीयंत्र केंद्रातलंच आहे. तर केंद्रातलं कसं म्हणजे चांगलं असतं स्त्रीयंत्र म्हणून मी म्हणते तुम्हाला. तर नसेल तुम्हाला म्हणजे मिळत केंद्रात, म्हणजे तुमचं केंद्र जवळ नसेल तर तुम्ही दुसरीकडून घेतलं तरी सुद्धा चालेल. परंतु म्हणजे शेवटी कसं असतं त्यावर सेवा होणं गरजेचं असतं. फक्त श्रीयंत्र आणलं घरात ठेवलं त्याचा काही उपयोग होत नाही. तर श्रीयंत्र तुम्हाला आणायचं आहे, तर तुम्हाला श्रीयंत्राची आधी स्थापना करायची आहे. गुरुवारी सुद्धा तुम्ही याची स्थापना करू शकता. स्थापना झाल्यानंतर तुम्हाला त्यावर कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करत असताना श्री सूक्तमचं तुम्ही पठण करू शकता. कुंकुमार्चनचं पठण 16 वेळा तुम्हाला करायचं, प्रत्येक गुरुवारी 16 वेळा करायचं. जर तुम्ही महिन्याभर करणार म्हणजे मार्गशीर्षचा संपूर्ण महिना, तर तुम्ही श्री सूक्तमचं 1 वेळा पठण केलं तरी सुद्धा चालेल. श्री सूक्तमचं पठण करायचं आणि कुंकुम अर्चन करायचं या 2 बोटांमध्ये. तर तुम्हाला 16 वेळा करणार कुंकुमार्चन, 16 वेळा श्री सूक्तम म्हणणार, तर तुम्हाला 15 वेळा म्हणायचं आहे आणि 16व्या वेळा तुम्हाला संपूर्ण फलश्रुती सहित म्हणायचं. म्हणजे फलश्रुती एकच वेळा म्हणायची आणि कुंकुमार्चन करत असताना 1 वेळा करा किंवा 16 वेळा करा. तर त्यावेळेला फलश्रुती म्हणत असताना फक्त हात जोडायचे आहे. बऱ्याच जण काय करतात म्हणजे फलश्रुती म्हणत असताना सुद्धा कुंकुमार्चन करतात. तर असं करू नका. आणि श्री सूक्तम तुम्हाला जमत नसेल तर आपला जो 99 मंत्र आहे आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात, नित्यसेवाच्या ग्रंथात 99 मंत्र आहे, तर तुम्ही ओम चामुंडा विचे नमो नमः अशा पद्धतीने सुद्धा करू शकता. नमो नमः म्हणायचं आणि कुंकुम अर्पण करायचा. ही सेवा तुम्हाला करायची आहे त्यावर. तर सगळ्यांनी ही सेवा नक्की करा. तुम्ही करून बघा, इतकी सुंदर सेवा आहे. म्हणजे तुम्ही महिनाभर करा किंवा हे 5 गुरुवार आहे, 5 गुरुवारमध्ये करा. तुमच्या घरात तुम्ही व्रत करणार नाही करणार, पण ही सेवा तुम्हाला करायची आहे. प्रत्येक महिलांनी ही सेवा करायची आहे. तुम्ही बघा तुमच्या घरात काय बदल होतात, नक्कीच तुम्हाला बदल दिसणार आहे. तर हीच झाली सेवा. आता नियम काय पाळायचे. आता तुम्ही व्रत करणार नाही करणार तरी सुद्धा तुम्हाला नियम पाळावेच लागतील. मार्गशीर्ष संपूर्ण महिना मांसाहार करायचा नाही, तसं सगळेच करत नाही. बऱ्याच ठिकाणी काय होतं पाळलं जात नाही, तर तुम्ही नक्की पाळा. किंवा तुमचे मिस्टर असतील, तुमच्या घरात मुलं असतील, ते बाहेर खात असेल, त्यांना तुम्ही रिक्वेस्ट करा की बाबा एवढं माझी सेवा सुरू आहे तर बाहेर तुम्ही खाऊ नका, घरात तर तुम्ही करणार नाही. त्यांना सुद्धा तुम्ही सांगा माझ्यासाठी एवढं करा. ऐकतात ते, त्यांना सांगितलं ना तर नक्कीच ऐकतात. त्यांना एवढी गोष्ट तुम्ही सांगा, तेवढं नियमांचं पालन करा. आणि यासोबतच आणि नसतील बघा ऐकतच नसतील तर म्हणजे सेवा करणं सोडू नका की म्हणजे आता ऐकणार नाही ते मग मी आता काही सेवा करत नाही, मला देवी शाप देईल, तर काहीच देणार नाही ती शाप वगैरे. तुम्हाला करायचं आहे ना, तुम्ही खाऊ नका, तुम्ही तिची सेवा करा, काही हरकत नाही. ऐकणारे असतील तर सांगा, नसतील ऐकणार तर सोडून द्यायचं, आपल्याला सेवा करायचं आपण करून घ्यायची. आणि अजून एक गोष्ट करायची ती म्हणजे हळदीचं लेपन. तुम्हाला जर महिनाभर शक्य असेल तर महिनाभर करा किंवा 5 गुरुवार येतील त्या 5 गुरुवारमध्ये हळदीचं लेपन करा. रांगोळी काढा दाराबाहेर, महिनाभर काढा किंवा तेवढे 5 गुरुवार काढले तरी सुद्धा चालेल. अष्टलक्ष्मीची रांगोळी येते बघा, म्हणजे साचा येतो तो, तर त्या साच्याने काढलं ते सुद्धा चालेल. म्हणजे अष्टलक्ष्मीची रांगोळी काढली तर अतिशय उत्तम. नसेल तर दुसरी रांगोळी काढा आणि त्यावर तुम्हाला हळद कुंकू अर्पण करायचे आहे. आणि कांदा लसूण वगैरे वर्ज करायची काहीच गरज नाही. तुम्हाला जर तुम्ही व्रत करत असणार तर जे व्रत करत असेल त्यांच्यासाठी तर त्यांनी संपूर्ण मार्गशीर्ष महिना ब्रह्मचर्याचं पालन करायचं. एवढी गोष्ट व्हायलाच पाहिजे. बघा एकदम म्हणजे कॉमन गोष्ट आहे परंतु खूप गरजेची आहे. म्हणजे आपण व्रत करत असतो ना तर आपल्याला संपूर्ण मार्गशीर्ष महिना पवित्रता ठेवायची असते. तर ही गोष्ट नक्की पाळा. नसेल शक्य तर गुरुवार तरी तुम्ही तेवढा पाळा, म्हणजे 5 गुरुवार तरी पाळा. आणि एवढं महिनाभर घरात कटकटी करायचं नाही, शांततेचं वातावरण ठेवायचं. म्हणजे कशी आपल्या घरात शांतता राहील तेच तुम्ही प्रयत्न करायचा आहे. आपल्याला ही गोष्ट करावीच लागणार आहे. आणि मग काय होतं, माता लक्ष्मीची इकडे सेवा होते आणि इकडे आपल्या घरात कटकटी सुरू आहेत, आपण स्वतः सुद्धा कटकट करतोय, मुलं करतायत, सगळेच करत असतात, मग ती सेवा आपल्याला फळाला जात नाही. बऱ्याच जणांना त्याचा अनुभव येत नाही. तर माता लक्ष्मीला जशी सेवा प्रिय आहे तशीच तिला शांतता सुद्धा प्रिय आहे. शांतता ठेवली तर नक्कीच ती तुमच्या घरात वास करणार आहे. तर असे हे छोटे छोटे नियम पाळायचे आहेत आणि तिची सेवा करायची. आणि श्रीयंत्र तुम्ही आणणार त्यावर तुम्ही कुंकुमार्चन करणार, तर आज तुम्ही कुंकुमार्चन केलं तर पडू द्यायचं नाही. तसंच दुसऱ्या दिवशी लगेच ते कुंकू काढायचा, एका डब्यात भरायचा आणि दुसऱ्या दिवशी श्रीयंत्र स्वच्छ, जसं आपण देवांना आंघोळ घालतो तशा पद्धतीने करायचं आहे. स्वच्छ करायचं, त्याला पुन्हा तुम्हाला दुसऱ्या दिवशी कुंकुमार्चन करायचं, तुम्ही करू शकता. तो कुंकू तसाच पडू द्यायचा नाही. बऱ्याच ठिकाणी असं होतं की 8-8 दिवस तसाच तो कुंकू पडल्याचा त्याला धूळ लागते, तो कुंकू खराब होतो. तर अशाने काय होतं की माता लक्ष्मी तुमच्या घरात येणारच नाही. तुम्ही किती सेवा करा. बऱ्याच जणांकडे श्रीयंत्र आहे तर ते म्हणतात श्रीयंत्र आणलं आम्हाला काहीच फायदा झाला, होणारच नाही. बऱ्याच गोष्टी काय होतात आपल्या चुकांमुळे आपल्याला त्याचा फायदा होत नाही. आणि मग असं होतं तुम्ही व्हिडिओमध्ये खूप सांगतात
सगळेजण सांगतात आणि मग ही गोष्ट होत नाही असं होतं. तर अशा चुका टाळा. सेवा करत असताना चुकासुद्धा आपल्याला टाळणं गरजेचं आहे. फक्त सेवा करायची तर आपल्याला त्याचं पूर्ण फळ मिळत नाही. जर संपूर्ण फळ हवं असेल तर तेवढे नियमसुद्धा आपल्याला पाळावे लागतात. तर सगळ्यांनी नियम नक्की पाळा आणि श्रीयंत्र प्रत्येकाने नक्की आणा आणि त्यावर सेवा करा आणि बघा तुम्हाला काय अनुभव येतो. अनुभव आला की मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तुम्हाला काय फरक दिसतो तुमच्या घरात. तर अतिशय छोटीशी माहिती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईव्ह या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.